होईल जो संघ त्यांना पॅनलाइज केले जाईल. कमिटीचा निर्णय आलेला आहे. लवकरात लवकर स्पीडअप करायचं, सामना चालू करायचा. क्षेत्रक्षण लावून घ्या. फलंदाज आलेले आहेत. सागर गायकर वरती यायचंय. सामनावीराचा पुरस्कार अर्थात सागर गायकरला जातोय. या ठिकाणी विनोद बामुगडे अर्थात बाबूकडून 500 रुपयांचं बक्षीस आणि सामनावीराची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सागर गायकरला सन्मानित करण्यात येतोय. सामना सुरू करायचा. तीन षटकार आणि 2 चौकारच्या मदतीने वैयक्तिक 29 धावा दहा फलकावर लागल्या आणि म्हणूनच हा सामना या ठिकाणी सागर गायकरच्या माध्यमातून विन झालेला पाहायला मिळतो. समर्थ वारियर संघ सागर गायकर मॅन ऑफ द मॅच मानकर ठरतोय. सामनावीरचा पुरस्कार जातोय विनोद बामुगडे यांच्याकडून सागर गायकरला आणि त्याचबरोबर हनुमान शेठ भगत आणि विनोद बामुगडे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं बक्षीस सुद्धा त्याच्यासाठी लावलं जातं सागर गायकरला. सागर एकच प्रश्न आहे फक्त. 29 धावा खेळत असताना चालू करा, तुम्ही चालू ठेवा. 29 धावा करत असताना तुझ्याकडे स्ट्राईक होती आणि तिथे तुझ्याकडे चूक झाली. रनआउटचा खेळ रनआउट झाला. तिसरी धाव घेताना मागात ठरू शकली असती ही चूक. काय सांगशील? मला वाटलं रन पूर्ण होईल त्यामुळे धावले मी. स्ट्राईक तुझ्याकडे होती. आत्ताची सामन्यामध्ये फर्स्ट बॅटिंग तुझ्याकडे आली असताना 29 धावा हा कदाचित रँकिंगला जाऊ शकतो सिरीज मध्ये. आणि ती चूक शेवटच्या चेंडूवर घडली होती किंवा शेवटच्या चेंडूवर एक धाव एक चेंडू असताना किती चूक महागात ठरू शकली असती हे तुला चांगली जाणीव आहे. त्याच्यानंतर पुढच्या सामन्यामध्ये तुझी काय अपेक्षा असेल तुझ्याकडनं? अशी चूक घडता कामा नये आणि व्यवस्थित बॅटिंग कर. थँक्यू सागर. दुसरा सामना या ठिकाणी सुरू होतोय. निश्चितपणे पहिल्या सामन्याचा सामना वीराचा पुरस्कार गेला सागर गायकर. दुसरा सामना आपण पाहू शकाल या ठिकाणी राज फायटर्स 11 विरुद्ध सरकार 11. निश्चितपणे या सामन्याचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळेल. एक VMPL चा गोड आवाज अर्थात सगळ्यांचे सर लाडके सर अभि पाटील सर. हॅलो, धन्यवाद अमित. सर्वांचं प्रथमतः मनापासून स्वागत. सरकार 11 विपक्ष राज फायटर्स प्रथम टॉस जिंकला. या सरकार 11 संघ आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. राज फायटर्स संघ पण फलंदाजाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. उद्घाटन सामना पहिला. पंचांना विनंती की लगेचच आपण सामना स्पीडअप करायचा आहे आणि अवधी द्या. त्या अवधीमध्ये तो सामना संपला पाहिजे कारण अजूनही बऱ्याचशा मॅचेस शिल्लक आहेत. तर निवेदन असेल की आपण सामना स्पीडअप करायचे. यावेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला. कोणत्याही प्रकारची धाव अशा वेळेस येत नाही. निधाव चेंडूची सांगता या चेंडूवरती पाहिले. धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 धावा धावफलकावरती आहेत. संत गतीने धावफलक मात्र बघितला. चांगल्या अशा आकर्षक ट्रॉफीज आणि मनाला भुरळ घालणाऱ्या अशा ट्रॉफीज आपण या स्टेजच्या समोर बघताय. ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला दिल्या आहेत ते आदरणीय संतोषजी विचारे यांच्याकडून या स्पर्धेसाठी त्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज दिल्या. त्यांचा मनापासून आभार या स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त करेन. यावेळेस काय घडलं तर पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि संत गतीने धावसंख्या सुरू आहे. हा देखील निर्धाव चेंडू येतोय. या षटकामध्ये तब्बल शेख हॅलो शेख ओके 3 निर्धाव चेंडू टाकलेत. गोलंदाज रतीश माडिक ज्यांना खूप भन्नाट वेग आहे आणि अचूक टप्प्यावरती आणि नियंत्रित गोलंदाजी करण्यामध्ये हा गोलंदाज माहीर आहे आणि तशाच प्रकारचं उत्तर या धावपट्टीवरती बघायला मिळतोय. धावफलकावरती धाव आहेत त्या 3. पहिलं षटक मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आहे. राकेश गायकरच्या बॅटमधून हा फटका बघायला मिळाला. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. एक दणदणीत चौकार. डीजे प्यारी भाईचा हाय सपोर्ट. त्याचा स्वभाव हाय दिलदार. स्वभाव हाय दिलदार. त्याचा स्वभाव हाय दिलदार. चौका चक्का
पुकारांचा बाजीगर हाय तो राकेश गायकर प्लेयर, हाय तो राकेश गायकर प्लेयर, धन्यवाद डीजे. फार वेळ कमी आहे कारण आधीच आपण सामने थोडेसे उशीर चालू आहेत, काही तांत्रिक कारणामुळे तर स्पीडअप करायचे आहे. पंच जास्त टीम मीटिंग घेऊ नका ही नम्रतेची विनंती आहे दोन्ही संघाला, कारण अजूनही बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. तर त्याचा विचार करा आपण सर्व खेळाडूंनी, आणि पंच सक्त ताकीद द्या आपण की त्या अवधीमध्ये सामना संपला पाहिजे. फर्स्ट इनिंग हा प्रदीप हेलंडे या ठिकाणी आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावरती या. धावफलकावरती धावा येत्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 7 दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी कंपल्सरी हवेत, अन्यथा त्या संघाला पॅनल्टी केली जाईल याची नोंद घ्या. दोन्ही संघ थोडासा फंबल पाहायला मिळाला आणि फटका मस्त बसतोय या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. इथे मात्र चौकार येतो. या 4 धावेच्या बरोबरीने धावसंख्या धावून पोहोचते ती बिनबाद 11. डीजे धन्यवाद डीजे. फलकावरती धावा आहेत ते 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये आपण रतीश माडेकला अनुभवलं, अवघ्या 7 धावा आल्या होत्या. त्यानंतरच मात्र दुसरं षटक मनीष गायकर यावेळेस सज्ज होतं. हा देखील चांगला फटका बघायला मिळतोय. भाई मंगेश पाटील यांच्या बॅट मधून हा फटका बघायला मिळाला. एकदा मात्र अशा वेळेस केतन देशमुख आणि राकेश गायकर अशी ही सलामीची जोडसाखळी धावपट्टीवरती खेळ करते. सलामीचा हे दोन्ही फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करतायत. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी. सरकार 11 संघ आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेस मात्र चेंडू अतिशय भन्नाट वेग होता या चेंडूवरती आणि हा चेंडू देखील निर्धाव. 11 धावा 12 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. जो प्रदीप थोरवे याच्या नेतृत्वाखाली आपण बघितलं तर सरकार 11 संघ आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू बघायला मिळाला आणि हा देखील चेंडू निर्धाव येतोय. धावफलकाला मात्र कोणत्याही प्रकारचा आकार येत आणि अशा वेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूच्या माध्यमातून बघायला मिळाली. 12 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. पहिलं षटक आपण रतीश माडेकला बघितलं, 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर मनीष गायकर हा गोलंदाज आपण पाहू शकाल. दुसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय. यस निश्चितपणे या ठिकाणी पुढचा सामना शिवकन्या 11 जे खेळाडू आहेत, शिवकन्या 11 जे खेळाडू आहेत त्यांचं संघ मालक त्यांच्या बॅनरच्या इथं त्यांना बोलवतोय. मीटिंग करायचं आहे, त्यासाठी तिथे जायचं आहे. शिवकन्या 11 जे खेळाडू आहेत 11 प्लेइंग 15 खेळाडू बॅनर खाली जशी त्यांचा बॅनर लागलाय संघ मालकाचा देवेंद्र देशमुख यांचा, त्या ठिकाणी त्यांनी मीटिंग करायचंय. यावेळेस दर्जेदार फटका बघायला मिळतोय. राकेश गायकरच्या बॅट मधून या चेंडूला फेकून दिलाय. एक दर्जेदार फटका. षटकार. हिटमॅन हाय तो खरिवली गावचा राकेश गायकर, हिटमॅन हाय तो खरिवली गावचा राकेश गायकर, यो यो कोंड्याचा हाय तो धडाकेबाज 1 नंबर प्लेयर, यो यो कोंड्याचा हाय तो धडाकेबाज 1 नंबर प्लेयर, यो यो कोंड्याचा हाय तो धडाकेबाज. धन्यवाद डीजे. या 6 धाबे संख्येच्या बरोबरीने 18 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ आपण या ठिकाणी बघितला. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. तो गोलंदाज रतीश माडिक होता आणि कोणत्याही प्रकारचं विकेट त्या षटकामध्ये आलं नाही, कारण अजूनही बिन गडी बाद 17 ही धावसंख्या धाव फलकावरती ही जमेची बाजू असेल, कारण राकेश गायकर आणि केतन हे 2 फलंदाज अजूनपर्यंत धावपट्टीवरती चांगल्या पद्धतीचा खेळ करतायत.
18 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 2 षटकांचा अजूनही खेळ आम्ही बाकी आहे. जर का चेंडू आपण सीमारेषेच्या बाहेर घ्या तर सहकार्य करा. तो चेंडू त्वरित मैदानाच्या आतमध्ये द्या. स्पर्धा आपली आणि या स्पर्धा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने संपन्न झाली पाहिजे याची सर्वांनी नोंद घ्या. आणि यावेळेसचा चेंडू फटका देखील दर्जेदार भागामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत वेगाने पोहोचणार. तत्पूर्वी चेंडू सीमा पार होतोय. वन बाउन्स रित्या आलेला हा चौकार. धन्यवाद डीजे. या 4 धावसंख्येच्या बरोबरीने या धावसंख्येचा आकडा मात्र बदलतोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं फलंदाज राकेश गायकरने, ज्याला हिटमॅन म्हणून आपण या परिसरामध्ये ओळखतोय. आणि जखम दाखवणारा हा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आहे. बंटी अर्थात केतन स्ट्रायकिंग एंड वरती, त्याच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहिला जो स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस फटका इथून फसला की काय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार की काय, अशा वेळेस चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. वन बाउन्स चेंडूला पकडला. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होत नाही. अशा वेळेस मात्र एकच धाव यावेळेस पूर्ण होते. 23 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. प्रथम फलंदाजी करणारा राज फायटर संघ, जे प्रथम फलंदाजी करतायत, 23 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. अजून येणारे षटक काही बाकी असतील. किती धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल हे सांगणं कठीण आहे, कारण गोलंदाजी मार्क वरती आहे साहिल कसरे. यावेळेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चांगली दिशा दिली या चेंडूला, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आम्हाला एक युवा उद्योजक अवधूत जिघारे, ज्यांनी आम्हाला डीजे आणि साऊंड सिस्टीम्स आणि पर्पल्स आणि ऑरेंज कॅप्स आम्हाला दिल्या, त्यांना स्वागत या ठिकाणी केलं जाईल. किरणजी पाटील, मी यांना विनंती करू की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी या व्यासपीठावरती स्वागत करावं. कॅमेरामॅन्सला विनंती करेन की आपण या ठिकाणी आपला कॅमेरा आमच्या या व्यासपीठावरती केंद्रित करा. यावेळेस फटका दुसरा एक बघायला मिळतो. या चेंडूला फेकून दिले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एकदा तसा षटकार. धन्यवाद डीजे. चला चेंडू द्यायचे. धन्यवाद डीजे. आणि खेळाडूंना विनंती आहे, जर का चेंडू आपण त्या ठिकाणी जवळपास असेल तर त्वरित आपण लगेच आतमध्ये द्या, कारण व्हॉलंटियर्स नाही आहेत. आपण सहकार्याची अपेक्षा असेल आपल्याकडून. धावफलकावरती धावा आहेत त्या 33 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 11, पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकात धावा आल्या. त्या गोलंदाज मनीष गायकरला आपण पाहिलं, परंतु तिसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत साहिल कचरेने 15 धावा खर्च केल्यात. अचूक टप्प्यावरती नियंत्रित परेश गोलंदाजी करावी लागेल, वेग ठेवावा लागेल आणि त्या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, कारण प्रचित पाटील देखील खूप चांगले गोलंदाज आहेत, वेगवान गोलंदाज आहेत. यावेळेस अकोट टप्प्याचा चेंडू होता. पुरेपूर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, परंतु अशा वेळेस फक्त एक धाव मात्र मिळतीये फलंदाज राकेशला आणि लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने 34 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. पुरेपूर फायदा घेतला जातोय फलंदाज राज फायटर संघाच्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. बिनबाद ही जमेची बाजू असेल. अजूनही कोणता खेळाडू या सलामीच्या जोडसाखळीला बाद जाणं ही एक जमेची बाजू असेल राज फायटर संघासाठी.
यावेळी साखू टप्प्याचा चेंडू होता, पुरेपूर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये, परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये झेल सुटल्यानंतर जीवनदान मात्र या चेंडूवरती मिळालं आणि एकेरी अंकाची धाव या ठिकाणी मिळते. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 35 धावा धाव फलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. टीम मीटिंग नकोय या. चला फास्ट घ्या पंच. पस्तीस धावा धाव फलकावरती आहेत. स्टार टेनिस क्रिकेटला एक विनंती आहे की आपण फोन कॉल्स येतात लाईव्ह त्या ठिकाणी बंद झालाय, तर आपण त्या ठिकाणी लक्ष द्या, कारण ज्यांना शक्य नाही ते घरबसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. तर स्टार टेनिस क्रिकेटला मी विनंती करेन की आपण थोडस लक्ष द्या. अंतिम आणि शेवटचं षटक आहे सूचित. यावेळेस दमकम दाखवण्याचा फटका बघायला मिळतोय. उंची जास्त या चेंडूवरती, लांबी फार कमी आहे आणि या चेंडूवरती दुसरा झेल देखील सुटलाय. म्हणजे दोन्ही खेळाडूंना पुरेपूर संधी दिली आहे राज फायटरच्या या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना. अर्थात केतन आणि राकेश हे 2 फलंदाज अजूनही खेळ करतायत धावपट्टीवरती. धावफलकावरती धावा आहेत त्या 37. 37 धावा धावफलकावरती. प्रचित पाटील आमच्या समेत बसलेत, त्या जे गुंजरे काकाच्या माध्यमातून नंतर धावपट्टीवर तुम्हाला खेळ करताना बघायला मिळतील. परंतु इथे काय घडलंय, 37 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद ही जमेची बाजू असेल ती राज फायटर संघासाठी. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे, जो सूचित आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं फक्त 2 धावा आल्यात. येणारे या षटकातले अजून चेंडू शिल्लक आहेत. सामना स्पीडअप करायचा आहे. डे नाईटची संकल्पना आणि प्रेक्षकांची अलॉट गर्दी आपण मैदानाच्या बाजूला बघताय. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येते, निर्धाव चेंडूची शक्यता या चेंडूवरती पाहायला मिळाली. धावफलक मात्र त्या ठिकाणी स्थिर आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही खेळाडूंना देखील आपण दोन्ही फलंदाजांना बघितलं तर जीवनदान मिळालं. दोन्ही खेळाडूंचा झेल देखील सुटला गेला आणि ती एक चांगली संधी केतन आणि राकेशच्या माध्यमातून आपल्याला फायदा घ्यावा लागेल. यावेळेस टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला भिरकावून मारण्याचा प्रयत्न आणि आता कोणती चूक होत नाही आणि इथून मात्र पहिला हादरा मिळतोय फलंदाजी करणारा राज फायटर संघाला. डीजे धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज शुभम पाटील 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळेल. चिनू, अर्थात चिनू आपण त्याला म्हणतो. धावफलकावरती धावा आहेत त्या 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र सलामीच्या जोडसाखलीतला एक फलंदाज माघारी परतलाय. केतन देशमुख मात्र माघारी परतलाय. वैयक्तिक 14 धावसंख्येवरती बाद झाला, म्हणजे चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळी सरळ चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑन रिझन मध्ये आणि इथून मात्र पंचांचा निर्णय मात्र बाकी आहे. या चेंडूवरती फलंदाज दुसरा देखील माघारी परततोय. सलामीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेत संख्येवरती. धन्यवाद डीजे. 37 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज सलामीच्या जोडसाखली ते 2 फलंदाज आता माघारी परतलेत. नवीन फलंदाज धावपट्टीवरती मात्र मंगेशभाई पाटील आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे शुभम पाटील.
हे दोन फलंदाज मात्र धावपट्टीवरती आहेत. सलामीचे दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर 37 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळेसचा हा चेंडू कार्पेट लेवलचा फटका सरळ चेंडूला खेळून काढलाय. तत्पूर्वी पत्र या चेंडूवरती मिळते एक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. अशा वेळेस मात्र सिंगल धाव मिळते. 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सत्राचा खेळ अजूनही मात्र बाकी आहे, कारण शेवटच्या षटकातले अजून काही चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज सुचित पाटील 38 धावफलकावरती आहेत. अंतिम आणि शेवटचा षटक मात्र सुचित पाटील चालतोय. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम पाटील. डावखुरी हाताचा फलंदाज. 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं सत्र आपण बघतोय राज फायटर्स आणि सरकार 11 सुजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा सरकार 11 संघ. त्यानंतर राज फायटर्स संघ आपण पाहिलं तर भाई मंगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता संघ मालक यांच्या नेतृत्वाखाली आता संघ सुजित शिंदे फक्त या संघाचे संघ मालक जे सरकार 11 संघ आणि टीम मॅनेजर प्रदीप थोरवे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ बांधला गेलाय. या चेंडूवरती एक दणदणीत येतोय चौकार. धन्यवाद डीजे. सरकार 11 अर्थात प्रदीप थोरवे यांनी पारितोषिक लगावलंय. आपण ते नंतर अनाउन्समेंट करू. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये या धावा पूर्ण करायच्या त्या दुसऱ्या सत्रामध्ये. अर्थात सरकार 11 संघाला कशा पद्धतीने रणनीती असेल हे सांगण्याकडे सलामीचे दोन फलंदाज कुठले वापरले जातील. अभि या ठिकाणी स्वराज 11चा फलंदाज विकी पाटील अर्थातच ऋषिकेश पाटील यांची बॅट हरवली आहे. पोपटी कलरचा ग्रिप आहे त्या बॅटला. चांगली बॅट, संस्कारची बॅट आहे ती. त्या बॅटीवर सुद्धा संस्कार केलेले आहेत. ती बॅट हरवली आहे. कोणाला भेटली असेल तर निश्चितपणे प्रामाणिकपणे आणून द्या. त्याला 51 रुपये दिले जातील विकी पाटील यांच्याकडून. नाही 51च, बॅटच 301 ची आहे. 501 देऊन कुठे चालतील. पोपटी कलरचा ग्रिप त्या बॅटला आहे. विकी पाटीलची बॅट हरवली आहे. कोणाला भेटली असेल तर ती आणून द्या प्रामाणिकपणे. चला, प्रदीप थोरवे आपले सलामीचे दोन फलंदाज लगेच धावपट्टीवरती आपण पाठवायचे आहेत. आणि राज फायटर्स संघाला देखील निवेदन आहे की आपण क्षेत्ररक्षेची विरचना लगेच आखून घ्यायची आहे. येणारे 24 चेंडू आणि निश्चितपणे आपण शिवकन्या 11 स्टार आणि स्वराज 11 स्टार हे दोन्ही संघ पुढचा सामना खेळणार आहेत. त्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवकन्या 11 स्टार आणि स्वराज 11 स्टार दोन्ही संघाच्या संघनायकी नाणेफेकीच्या कौलसाठी कृपया समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. अवधूत घारे आणि राजू ढोकले यांनी पॅक केलेली टीम स्वराज 11 संघ आणि देवेंद्र देशमुख यांनी पॅक केलेली शिवकन्या 11 स्टार ह्या दोन्ही संघाचा पुढचा सामना आहे. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीच्या कौलसाठी समालोचन कक्षाशी संपर्क करायचा किंबहुना तिथे यायचं. धन्यवाद. धन्यवाद अमित. येणारे 24 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. सलामीचे दोन फलंदाज मात्र धावपट्टीवरती बघायला मिळतील. साहिल कचरे आणि राकेश मुंडे हे दोन सलामीचे फलंदाज आहे. 24 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. राज फायटर संघाला आपण विनंती आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण हा आजच्या दिवसातला दुसरा सामना आहे. अजूनही बरेचसे सामने बाकी आहेत. शिवकन्या 11 स्टारचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. स्वराज 11 स्टार अवधूत घारे आपल्या संघनायकाला बोलवा. चेंडू द्या.
या ठिकाणी शिवकन्या आणि स्वराज 11 या संघाच्या दरम्यान टॉस केला जाईल. या कमिटीच्या किरणजी पाटील यांच्या निश्चितपणे अभि या ठिकाणी आपण बोलतोय स्वराज्य 11 अर्थात राजू ढोकले आणि अवधूत घारे यांनी पॅक केलेली टीमचा संघनायक संदेश पाटील उर्फ विराट कोहली 18 नंबरची जर्सी घालून नेहमीच होतो तो आपल्या समोर आहे. त्याचनंतर शिवकन्या 11 स्टार देवेंद्र देशमुख यांनी पॅक केलेला संघ त्यांचा संघनायक चेतन देशमुख जो सध्याचा इन्फॉर्म फलंदाज त्यावर पाहिलं जातं. हे दोन्ही संघनायक या ठिकाणी नाणेफेकीच्या कौलसाठी आलेले आहेत. सन्माननीय किरण शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जातोय किरण पाटील यांच्या शुभ हस्ते. टेलिस कॉल संदेश पाटील यांनी कॉल घेतलेला निर्णय त्यांच्याकडे झुकलाय. काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण. पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. खेळपट्टी नवीन आहे आजच्यासाठी या सामन्यासाठी किंवा लीगसाठी. काय स्ट्रॅटेजीने गोलंदाजी केली जाईल? चेतन देशमुखचा विचार केला. MPL अक्षरशः गाजवली या खेळाडूंनी. 6 चेंडू 6 षटकार रेकॉर्ड ब्रेक झाला आणि तो खेळाडू समोर आहे. त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करताना काय गोलंदाजांना निर्णय दिला, काय स्ट्रॅटेजी वापरली जाईल? नक्कीच आम्ही प्लॅन केला आहे चेतन देशमुखला, कारण त्यांनी आत्ताच 6 चेंडूवर 6 षटकार लावले होते. अतिशय फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे तो. त्याच्यासाठी आम्ही कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा शिवकन्या 11 स्टारला? 40 ते 45 धावा. हा आकडा खतर चेतन देशमुखकडे विचार केला तर कमी आहे. 55-50 ची अपेक्षा त्यांना निश्चित असेल. यावेळी गोलंदाजी मार्क करताना जे गोलंदाज आहेत कोणते गोलंदाज आहेत आणि काय सूचना असतील त्यांना चेतन देशमुखवरती, म्हणजे काय व्ही फॅक्टर आजचा या खेळपट्टीवरती मैदानात तो जाणार आहे त्याच्यावरती व्ही फॅक्टर काय असेल? आमचे 4ही गोलंदाज चांगले आहेत, त्यामुळे चेतन देशमुखला आम्ही कोणताही गोलंदाज यूज करू शकतो. थँक्यू संदेश. या संदेश पाटीलच्या होत्या सूचना किंवा कमेंट्स. आता शिवकन्या 11 सांग या ठिकाणी निर्णय जरी हारलाय फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. स्वतः कर्णधार आणि इन्फॉर्म असलेला फलंदाज MPL अक्षरशः गाजवली. 6 चेंडूवर 6 षटकार यांनी ठोकले आणि या VMPLचं नाव केलं. आज तो चेतन देशमुख या ठिकाणी खेळपट्टीवर मैदानात जाणार आहे. कोणत्या रणनीतीने या ठिकाणी उतरणार आहे, काय स्ट्रॅटर्जी असेल आणि किती धावा करण्याचा प्रयत्न असेल पहिल्या सत्रामध्ये? नक्कीच 60-65 धावा बनवण्याचा आमचा प्लॅन आहे आणि आमच्याकडे पण चांगले बॅट्समन आहेत. म्हणजे मी सोडलं तरी मंगेश देशमुख आहे, त्यानंतर आदर्श जाधव आहे, सतीश पाटील आहे, निखिल विचार आहे, असे आमच्याकडेही चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच आम्ही 60-65 रनांचा हे करू. निश्चित फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आजचा फॉर्म तुझा निश्चित आहे पण त्याच्याही पेक्षा क्लास इम्पॉर्टंट. तो क्लास आज समोरच्या विपक्ष संघाकडे डीजे काय चाललंय? फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आज फॉर्म तुझ्याकडे चांगला आहे, क्लास सुद्धा चांगला आहे, पण विपक्षी संघ सुद्धा स्ट्रॅटेजीने उतरणार आहे. त्याच्यामध्ये काय प्लॅन केलेले आहेत आणि ते प्लॅन किती सक्सेस होतील? नक्कीच त्यांच्याकडे आता म्हणजे सदर जो बॉलर आहे तो म्हणजे संकेत मते खूप छान बॉलिंग करतो तो, कारण त्यांनी सुद्धा MPL मध्ये खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. म्हणजे 10 रनाच्या वरती त्यांनी रन पण नाही दिलेत. त्यांनी 4 मॅचेस केला, 4 मध्ये त्यांनी फक्त 23 धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याची बॉलिंग खेळणं आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी नंतर ह्याच्यानुसार बॉल पण ग्राउंड पण लांब असल्यामुळे थोडासा विचार करावा लागेल आम्हाला. आज लीग स्टेजच्या मॅचेस चालू आहेत आणि त्या किंबहुना आज ही कमिटी नाईट टुर्नामेंट खेळते. एक वेगळा आनंद आहे किंवा लीग म्हणजे नाईट टुर्नामेंट आपण सातत्याने खेळतो पण लीगची स्पर्धा आज नाईट होते. काय सांगतील या कमिटीबद्दल किंवा हे लीग स्पर्धेबद्दल? नक्कीच पहिल्यांदाच अशी नाईट लीग आपल्याकडे आयोजन केलं आहे नाईट लीगचं, त्यामुळे कमिटीचं नक्कीच मी धन्यवाद करेल. आणि आपल्या VMPL मधील पोरांना खेळा जो चान्स भेटला इथेशी त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. मस्त खूप सुंदर कमेंट्स चेतन देशमुख माध्यमातून मिळाल्या, शुभेच्छा दिल्या संपूर्ण स्पर्धेला. आणि हीच अपेक्षा होती काहीतरी आपल्यातला टॅलेंट दाखवण्याची आणि तो टॅलेंट या ठिकाणी निश्चित पूर्ण केला जाईल. धन्यवाद अमित. मॅच कडे बोलूया. धावसंख्या जाऊन पोहोचली 3. एक गडी बाद 3 धावा फलकावरती आहेत. यावेळेस देखील काय घडलं, हा देखील फलंदाज आता माघारी परततोय. थोडीशी अवस्था आता बिकट होती. फलंदाज माघारी परततोय स्वप्नील पाटील. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे.
सरकार 11 संघ फलंदाजी करतोय. एक अनाउन्समेंट राहिली होती प्रदीप थोरवेंस कडून. या ठिकाणी कोणत्याही खेळाडूकडून षटकार त्याच्या बॅटमधून आला तर प्रत्येक षटकाला 100 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. याची नोंद घ्या सर्व जे खेळाडू आहेत. परंतु आता थोडीशी बिकट अवस्था आहे. साहिल आणि स्वप्नील माघारी परतलाय. आता विचार करण्यास अक्षरशः भाग पाडलंय ते राज पाटील संघाच्या या गोलंदाजाने, अर्थात गोलंदाज अनिकेत विचारे. तो पहिला गोलंदाज आहे अचूक टप्प्यावरती नियंत्रित हॅलो हॅलो हाल धावफलक मात्र 3 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा पूर्ण करायचे आहेत. यावेळेस फटका फसलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार का? यावेळेस कोणती चुकी करत नाही खेळाडू. फलंदाज इथे 3ऱ्या क्रमांकाचा देखील माघारी परततोय. रतीश माडिक बॅक टू द पवेलियन. जे फलंदाज होती ज्याच्यावरती दारमदार होती बंटी, ज्याच्यावरती विश्वास होता आणि ज्याच्यावरती खूप मोठा बोलबाला होता, ते खेळाडू तंबूच्या आसाला परतलेत. साहिल बाद झालाय. त्यानंतर राकेश मुंडे देखील माघारी परतलाय. स्वप्नील देखील माघारी परतलाय आणि रतीश देखील माघारी परतलाय. म्हणजे आता साहिल 2 धावसंख्येवरती बाद झाला. स्वप्नील देखील खातही न उघडता माघारी परतलाय आणि रतीश देखील खातही न उघडता माघारी परतलाय. 44 धावा पूर्ण करायच्या, 43 धावा पूर्ण करायच्या आहेत. या धावा कशा पद्धतीने पूर्ण करतील, कारण अनिकेतने खूप चांगलं काम केलंय. फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट त्या षटकामध्ये प्राप्त केल्यात. तर मीटिंग नकोय, राज फायटर संघ टीम मीटिंग नकोय, लगेचच सामना सुरू करायचा आहे. त्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर आक्रमणच करावं लागेल, संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न कुठपर्यंत यशस्वी होतील, कारण प्रदीप थोरवेंच्या नेतृत्वाखाली आणि सुजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघ मात्र बांधला गेलाय. तो सरकार 11 संघ मात्र धावेसाठी चाच पडतोय, संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. पण ते तो प्रयत्न कुठपर्यंत मात्र यश येतोय हे पाहावं लागेल. 3 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय मयूर पाटील, जो भुकरपळा संघामधून मात्र प्रतिनिधित्व करतोय, परंतु आता राज फायटर संघामध्ये संधी दिली आहे आणि 2ऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करतोय तो मयूर पाटील. स्ट्रायकिंग एंड वरती आहे राकेश मुंडे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे सौरभ पाटील. 3 धावा धावफलकावरती आहेत. 200 षटक मयूर पाटील कडे. पंचांच्या उजव्या बाजूने मात्र पहिला चेंडू. यावेळेस फटका धमाकेदार बघायला मिळतोय. या चेंडूवरती आलेला एक दर्जेदार फटका, षटकार. धन्यवाद डीजे. बघा इथून आता कम डाऊन सुरू झाल्याने प्रदीप थोरवेंचे 100 रुपये या ठिकाणी कमी होते, कारण प्रत्येक षटकाला 100 रुपयांचं पारितोषिक दिलंय ते प्रदीप थोरवे यांनी. आणि या 6 धावसंख्येच्या बरोबरीने टोटल जाऊन पोहोचलाय 9 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय 2ऱ्या सत्रामध्ये. त्या सरकार 11 संघाला इथून सुरुवात चांगली करावी लागेल. तो फलंदाज राकेश मुंडेला, जो डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती बघायला मिळेल, त्याच्या बॅटमधून एक षटकार बघायला मिळाला. तिथून धावसंख्येचा आकार बदलला. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे मयूर पाटील. आणि यावेळेस खोलवर टप्प्याचा पहा चेंडू बघायला मिळाला. चेंडूला खेळून काढलाय, तसे चेंडूला वेगाने पोहोचलाय. तत्पूर्वी राकेशला मिळते 1. संघ जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. 2ऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा सरकार 11 संघ.
10 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावा पूर्ण करायच्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर आतापर्यंत एक षटक आलाय, त्यानंतर एक सिंगल आपण धाव बघितली. तो गोलंदाज आहे मयूर पाटील. स्ट्रायकिंग एंड वरती आहे सौरभ पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू बघायला मिळेल, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे राकेश मुंडे, ज्याच्या बॅट मधून एक षटकार बघायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावा पूर्ण करायच्या आहेत. संघर्ष करावा लागेल. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू होता. फक्त चेंडूला सन्मान आणि दिशा देण्याचा प्रयत्न आणि दिशा देण्याचं काम सौरभ पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सौरभ पाटीलला मिळते एक. संघ धावून एकेरी अंकाने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. सिंगल डबलला भर दिला जातोय. धावफलक हलतडवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तू सिंगल डबल जास्त बंटी काही फरक पडणार नाहीये. एखाद दोन मोठे फटके देखील तुम्हाला घ्यावे लागतील, कारण 43 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. चेंडूच्या मेरिट नुसार तुम्हाला खेळावं लागेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. मयूर पाटील आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यानंतर या चेंडूवरती मात्र दिशा भरकटते. चेंडू खूपच अवांतर बाहेर येतोय आणि अवांतर धावेच्या बरोबरीने वाईट स्वरूपाची एक धाव येते. 12 धावा धावफलकावरती आहेत. एकेरी अंकाने वाढ धावा कशा काय होत, परंतु धावा येत आहेत. एकशा स्वरूपाची धाव आली आणि धावसंख्येला मात्र आकारला. 12 धावा धावफलकावरती आहेत. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या सरकार 11 संघाच्या 12 धावा धावफलकावरती. अशा वेळेस अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि अचूक टप्प्यावरती नियंत्रित चेंडू टाकला होता, कारण वेग फार कमी होता या चेंडूवरती. आणि अशा वेळेस राकेश मुंडे या चेंडूवरती पूर्णपणे चकतोय. निधाव चेंडूची सांगता या चेंडूवरती पाहायला मिळाली. 12 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर झपकन उचली घेतली आणि अशा वेळेस बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि कोणत्याही प्रकारची धाव त्या चेंडूवरती येत नाहीये. निधाव चेंडूची सांगता त्या चेंडूवरती पाहायला मिळाली. यावेळेस मधली दांडी गुल केली आहे. खूप मोठी विकेट बघायला मिळते. राकेश मुंडे या चेंडूवरती बाद होतोय. धन्यवाद डीजे. या चेंडूवरती एक मोठी विकेट आणि मोठी सफलता मिळते मयूर पाटीलला, ज्याच्यावरती आता विश्वास होता सरकार 11 संघाचा की एक तडाखीबंद खेळी करून आपल्याला सामन्यामध्ये विजयीचा एक किरण निर्माण करेल. पण तो राकेश मुंडे देखील बाद होतोय आणि नवीन फलंदाज धावपट्टीवरती येतोय शुभम विचारे. जो फलंदाज आपण पाहू शकाल, नवीन फलंदाज धावपट्टीवरती पाहायला मिळेल शुभम विचारे आणि त्याच बरोबरीने सौरभ पाटील. धावफलकावरती धावा आहेत फक्त अवघ्या 12 धावा. दुसरं षटक आतापर्यंत बघायला गेलं तर अवघ्या 8 धावा खर्च केल्यात आणि एक एकशा स्वरूपाची धाव त्या षटकामध्ये बघायला मिळाली. म्हणजे अवघ्या 9 धावा खर्च केल्यानंतर एक महत्वाचा विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाला. तो राकेश मुंडे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक शुभम विचारे. 12 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मयूर पाटील आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. टोटल जाऊन पोहोचलाय 12 धावा धावफलकावरती आहेत. काहीतरी गेम प्लॅन करावा लागेल आता प्रदीप थोरवेंना, कारण रणनीती आखावी लागेल. त्या प्लॅनिंग नुसार केलावं लागेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 12. फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर या चेंडूचा फायदा घेतला गेला. झेल सुटल्यानंतर या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट करतात शुभम विचारेच्या आणि या 2 धावेसंख्येच्या बरोबरीने 14 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक देखील संपलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या सरकार 11 संघाच्या. तर स्पीडअप करायचंय राज फायटर संघ. येणारे 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज असेल फलंदाजी करणाऱ्या सरकार 11 संघाला. तर सामना स्पीडअप करायचा पंच.
येणारे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 29 धावसंख्येची गरज असेल. अजूनही सामना कोणाच्या बाजूने झुकला नाहीये आणि अजूनही कोणी जिंकलं नाहीये, अजूनही कोणी हरलं नाहीये. येणारे 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती तिसरा गोलंदाज बघा अजयरावजी देशमुख यांच्याकडून पारितोषिक आलंय. अनिकेत विचारे जे युवा उद्योजक आहेत आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि एक युवा नेतृत्व अजयरावजी देशमुख यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलंय. गोलंदाज अनिकेत विचारेला चांगली गोलंदाजी केली, कौतुक केलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आहे. गीतेश माणिक 14 धावा धाव फलकावरती आहेत. तिसरं षटक गीतेश माणिकचं. यावेळेसचा पहिला चेंडू खूपच अभांतर बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेने वळतायत. अभांतर धाव मिळतीये. आकाश राजू केदार याचकडून पारितोषिक असेल. शुभम विचारेला षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल. जो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंड वरती आहे सौरभ पाटील. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खूपच अवांतर बाहेर येतोय. चुकी करतोय, वारंवार चुकी करतोय गोलंदाज गीतेश माडिक. एक्स्ट्रा स्वरूपाची अजून एक धाव फलकामध्ये येते. टोटल धावून पोहोचतोय 16 धावा धाव फलकावरती आहेत. 16 धावा धाव फलकावरती एक्स्ट्रा स्वरूपाची धाव. इथे धावा कशा येऊ सरकारी 11 संघासाठी ती धाव येत आहेत. वाईट स्वरूपाची धाव आले. 16 धावा संख्येवरती जाऊन पोहोचतोय. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचे सरकारी 11 संघाला. ती रणनीती आखावी लागेल सौरभ पाटील आणि शुभम विचारेला. त्यामुळे सखोल टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. अचूक टप्प्यावरती नियंत्रित चेंडू टाकला होता गोलंदाज गीतेश माडेकने आणि अशा वेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलक मात्र त्या ठिकाणी स्थिर आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. तुमच्या बॅटमधून मोठा फटका येत नसेल सिंगल डबलला कन्वर्ट करा. धावफलक खालतं ठेवा आणि त्याची सुरुवात करा. तर सौरभ पाटीलने हा चेंडू मात्र निर्धाव खेळतोय. कोणत्याही प्रकारची धाव त्या चेंडूवरती येत नाहीये. अशा वेळेस सखोल टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूवरती काय घडलं. पंचांकडे दात मागितली जाते आहे. पंचांनी ही दात मात्र पूर्णपणे फेटाळली आहे. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. जसे जसे निर्धाव चेंडू येत आहेत तसे मात्र समीकरण पूर्णपणे बदलतंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 43 धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत. कारण कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. काय करतोय फलंदाज सौरभ पाटील हा मात्र आता प्रश्न पडलाय सरकारी 11 संघाच्या पाठराख्यांना. कारण तुमच्या बॅटमध्ये मोठा फटका येत नसेल सिंगल डबलला कन्वर्ट करा. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती शुभम विचारे मात्र पाहायला मिळतील. त्यांच्याकडे स्ट्राईक द्या. स्ट्राईक रोटेशन करा. कारण 43 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. अवघ्या 16 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या सरकारी 11 संघाच्या 16 धावा धावफलकावरती आहेत. गीतेश माडिक चांगल्या पद्धतीने काम करतोय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्याच्या चेंडूवरती येत नाही. अशा वेळेस चेंडू ढकललाय. सन्मान दिला गेला सौरभ पाटीलने आणि फक्त अवघी एक धाव येते. 17 धावसंख्येवरती टोटल जाऊन पोहोचतोय. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या सरकारी 11 संघाचा धावफलक 17 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र ऑन स्ट्राईक शुभम विचारे ज्याच्यामध्ये दमखम आहे, गुणवत्ता टासून भरली आहे आणि उद्भवली संघामधून खेळत असताना बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. तो शुभम विचारे मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे तो गोलंदाज गीतेश माडिक. यावेळेचा चेंडू सरळ फटका खेचलाय. शुभम विचारेच्या बॅट मधून दमखम दाखवणारा फटका. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आलेला. दर्जेदार षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. शुभम विचारेच्या बॅट मधून षटकार आलाय. तिवतून धावसंख्येचा आकार बदललाय. 23 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात इथून तर चेंडूची पूर्तता करायची आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. इथून शुभम विचार आता ओळखायला हवा. अशाच प्रकारची रणनीती आखायला हवी
अशाच पद्धतीचे फटके तुमच्या बॅटमधून यायला हवे, तरच या विजयाच्या समीप तुम्ही पोहोचू शकाल आणि तो संघर्ष तुम्हाला कायम ठेवावा लागेल. तो फलंदाज शुभम विचारेला. शुभम विचारेच्या बॅटमधून फटका पाहिला. 23 धावा संख्येवरती जाऊन पोहोचतोय. संघाचे धाव फलक इथून मात्र हा चेंडू देखील येतो निर्धाव आणि षटक संपलाय. तिसरा षटकांचा खेळ देखील इथून संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 चेंडू आणि 20 धावा संख्येची गरज. दमखम दाखवायला लागेल, मोठे फटके घ्यावे लागतील शुभम विचारे आणि सौरभ पाटीलला. कशा पद्धतीने या 6 चेंडू आणि 20 धावा पूर्ण करणार, शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असेल याकडे देखील लक्ष असेल. परंतु विनंती करेन राज फायटर संघाला की आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. येणारे 6 चेंडू आणि 20 धावा संख्येची गरज. आता प्रदीप तुर्बेंची वाढेल, कारण मगाशी प्रत्येक षटकाला 100 रुपयांचं पारितोषिक होतं. आता प्रत्येक षटकाला 200 रुपयांचं पारितोषिक असेल कोणत्याही खेळाडूकडून. सौरभ पाटील आणि शुभम विचारे हे दोन फलंदाज मात्र संघर्ष करतायत, प्रयत्न करतायत की आपल्याला या संघामधून विजय कशा प्रकारे प्रस्थापित करायचा, तो विजयाची मुहूर्तमेढ कशा प्रकारची रोहायची, हा मात्र प्रयत्न या दोन्ही संघाच्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून बघायला मिळेल. अंतिम आणि शेवटचा गोलंदाज राकेश गायकर, ज्याच्यावर मते दारमदार आपण बघितली, सलामीला आले होते. चांगल्या प्रकारचा खेळ त्यांनी वैयक्तिक 21 धावांची खेळी केली आणि अनुभवाची शिदोरी काय ते आपण MPLच्या मैदानावरती बघितलं आणि या विभागामध्ये देखील बघितलं. म्हणजे अनुभवाची शिदोरी तुम्हाला आता तिथे काम करावं लागेल, तो अनुभव तुम्हाला त्या खेळपट्टीवरती सार्थ करावा लागेल. येणारे 6 चेंडू धावा वाचवायचे आहेत त्या 20. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू बघायला मिळाला. अकुल टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. समीकरण बदललाय. येणारे 5 चेंडू शिल्लक असतील आणि 20 धावा संख्येची गरज. आता हृदयाचे ठोके वाढलेत ते सरकारी 11 संघाचे, कारण जसे निधाव चेंडू येतील तसं समीकरण पूर्णपणे बदलेल. येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेस फटका, उंची जास्त आहे, लांबी फार कमी आहे. पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी असेल. या चेंडूवरती फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. येणारे 4 चेंडू 20 धावा संख्येची गरज. येणारे 4 चेंडू 20 धावा. हृदयाचे ठोके आता ठकठक ठकठक असे वाढायला लागलेत, कारण सौरभ पाटील माघारी परतलाय. शुभम विचारे ऑन स्ट्राईक असेल. दुसरा फलंदाज जो नवीन फलंदाज अक्षय माडिक, नवीन फलंदाज मात्र धावपट्टीवरती पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असेल, पण स्ट्रायकिंग एंड वरती आहे तर शुभम विचारे. शुभम विचारे. येणारे 4 चेंडू आणि 20 धावा संख्येची गरज. पेटलेबलचा फटका. असे फटके मारून सामना विजयाच्या दिशेने वाटचाल तर होऊ शकत नाही, परंतु यावेळेस मात्र या चेंडूवरती मिळतील 2 धावा, 1 धाव, 1च धाव अशा वेळेस या चेंडूवरती मिळेल आणि येणारे आता चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू आणि 19 धावा. 3 मोठे फटके बंटी मारावे लागतील, कारण सामना कंपल्सरी चेसिंग आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू आणि 19 धावा. धावफलकावरती धावा आहेत 24. धावफलक जाऊन पोहोचलोय 24 धावांवरती. दमकम दाखवणारा फटका जो शुभम विचाराच्या बॅट मध्ये तो षटकार. धावसंख्येचा आकडा इथून बदलतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या
हॅलो धन्यवाद टीचे. या पुढची मॅच आहे शिवकन्या 11 आणि स्वराज 11 या दोन्ही संघांनी तयार राहायचे. आपण पुढची मॅच आहे दोन्ही संघांचे सर्व खेळाडू या चेंडूवरती येतोय चौकार. धावसंख्येचा आकडा इथून देखील वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा धावफलकावरती आहेत. येणारा एक चेंडू शिल्लक असेल आणि 9 धावसंख्येची गरज. एखादा खराब चेंडू या सामन्यामध्ये तुम्हाला परत आणू शकतो परंतु ती किंवा घडायला हवी. यावेळेस या चेंडूला देखील फेकून दिलंय. पंचांचा निशारा येतो या चेंडूवरती आलेला हा षटकार. धन्यवाद डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण कडे वळूया कारण जास्त वेळ नाही आपल्याकडे. आजचा पहिला दिवस आहे कारण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत या मॅचचा हस्तांदोलन आणि लाईनअप करून यायचंय. हस्तांदोलन करायचंय. बॅटिंग वाल्यांनी सुद्धा हस्तांदोलन करायचंय. या मॅचचा आम्ही आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. ज्याने गोलंदाजी करताना अवघ्या फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स त्याच्या नावावरती आल्या तो अनिकेत विचार